रेणू काय झालं? काय शोधतीयस? पोहे हवेत मला. काय? अरे मी झिडकारलेली पोह्याची प्लेट इथेच होती. इथेच पडले होते सगळे पोहे. कुठे गेले? कोणी गेली आवरावर? त्या बाईने? कोण बाई? नाही पण ती बाई तर बाईला गेली औषध आणायला. कुठे? रेणू हे बघ, चल माझ्या बरोबर. तू चल. रेणू हे बघ इकडे, इथेच कुठेतरी. हे बघ ही 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 ओल आहे ना. ही पाण्याची ओल नाहीये, ही दारूची ओल आहे. आणि ग्लास होता इथे. इथे तिचा ग्लास होता, माझा ग्लास खाली पडला होता. पण ग्लासही नाहीये, पोहेही नाहीये. कुठे गायब झालंय सगळं? गायब होण्याकरता मुळात असायला हवं ते. काहीच नाहीये रेणू, सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. नाही राजस, तिने ना आपली ब्रँडीची बाटली ना ती निम्म्याच्या वर संपवली आहे बघ. तूच बघ, नीट बघ. त्या बाटलीचं सील सुद्धा फुटलेलं नाहीये. ही बाटली फुटली होती. व्हॉट? अरे फुटली होती. रेणू बाटली फुटली असेल तर मग काचा पडलेल्या असायला हव्यात, आतली दारू संपलेली असायला हवी ना. तसं काहीच नाहीये. राजस मी खरंच सांगते, मला बिलीव्ह मी राजस. रेणू तुझी तब्येत बरी नाहीये. तब्येतीला काही धाड भरली नाहीये माझ्या. मेंटल फक्त बिघडत चाललंय राजस. राजस माझ्यावरती विश्वास ठेव, तुझी शपथ मी खरं सांगते. हे बघ, मी आता तुला गोळ्या देणार आहे. त्या तू घ्यायच्यात आणि थोडा वेळ शांतपणे पडून राहायचंय. ऐक तू माझं. अरे औषध कुठून आणणार आहे? संपल्यात गोळ्या. काय संपल्यात गोळ्या? त्याच गोळ्या आणायला गेली ती. कोणती? सरस्वतीबाई. तिला कुणीही गोळ्या देणार नाही, कारण प्रिस्क्रिप्शन शिवाय त्या गोळ्या देतच नाहीत. अरे प्रिस्क्रिप्शन आहे, तिला दिलंय. कोणी? दुसऱ्या राजसनी. ओ कम ऑन रेणू, प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे. हे बघ नीट. ओके दे, ते महत्वाचं आहे. आता मी तुला गोळ्या देणार आहे, त्या तू घेणार आहेस आणि शांतपणे पडून राहणार आहेस. मी गोळ्या नाही घेणार. वेडेपणा मला करू काहीच नकोस. झालेलं नाहीये. मी गोळ्या रेणू, नाही तू घेणार. माझं ऐकणार आहे. मी गोळ्या नाही रेणू, घेणार. मी गोळ्या- रेणू, गोळ्या घे. मला नाही रेणू. गोळ्या. मी बरी आहे, राजस. राजस, तू मला गोळ्या देऊ नकोस. मी पळून जाईन, तुला सांगते मी राजस. रेणू. अगं, त्याला सांग ना शांत मला हो गोळ्या राजा. नकोय. रेणू. त्याला सांग मला गोळ्या नकोय. रेणू मला काही झालेलं नाहीये. हो तुम्ही इथे? रेणूने मला फोन केला होता आणि तिला माझी गरज असताना मी महाबळेश्वरच काय कुठेही जायला तयार आहे. सो काइंड ऑफ यू. आय मीन तिला आता खरंच खूप गरज होती. दीदी, तो जो दुसरा राजस होता ना, त्याला बघून माझं बळच गेलं होतं ग. त्याच्याशी मी एकटी कशी लढणार म्हणून मी तुला फोन केला होता. हे बघ, पप्पांना तुझ्याविषयी काही वाटत असलं ना तरी तू माझी आहेस ना ग. तू एकटी माझी आहेस ना. तू ती बाई आहे ना, तिने खूप चढलं मला, रेणू? खूप त्रास दिला. मी सांगितलं ना तुला का? मी तुला सांगितलं. हे बघ, ती असंच काहीतरी दुपारपासून असंबद्ध, म्हणजे It's okay, कशाचा it's okay. संबंध. ती पेशंट आहे आणि आपण तिच्याशी पेशंट सारखंच वागलं मी पाहिजे. पेशंट नाहीये, मला काहीच झालं नाहीये. मी एकदम नॉर्मल आहे. मी मगापर्यंत एकदम नॉर्मल. मला असं म्हणायचं होतं, मी आता पण नॉर्मल आहे. मला कसे भासवतील आणि किती वेळा राजू. बरं हे बघ रेणू काम डाऊन. मी आले ना आता, मी आहे ना. तू नको काळजी करूस. ओके, आपण आज जाऊन आराम करूया. चल राजा, चल. बरं झालं तू आलीस. हो राजा, मी आले आता. तू नको काळजी करू.
आता तूच सांग मला, डॉक्टर काकांनी, ते कोण आपले डॉक्टर काका, हां डॉक्टर मिराशी काका, त्यांनी सांगितलं मला आय एम ॲब्सोल्युटली नॉर्मल, तुला काहीच झालेलं नाहीये. मग वेगळंच कोणीतरी आल्याशिवाय मला वेगळंच कोणीतरी कसं दिसेल दीदी? रेणू, असा धीर सोडून कसं चालेल? हे बघ, आपलं शरीर जसं आजारी पडतं ना, तसंच मन सुद्धा आजारी पडतं. आणि आणि तुझं मन नाजूक आहे की नाही, मग ते आजारी पडूच शकतं ना, हो की नाही? एक्सक्यूज मी, सॉरी, पण म्हणजे तुम्ही डॉक्टरांच्या अगदी विरुद्ध बोलताय असं नाही तुम्हाला वाटत? म्हणजे पेशंटला... पेशंट आहे मी? नाही नाही, असं नाही आहे रेणू. मी नॉर्मल नाही आहे? नाही रेणू, म्हणजे इतके दिवस तू प्रेमापोटी असं वागत होतास? केवळ प्रेमापोटी? नाही रेणू, असं नाही. मी तुला समजावून सांगतोय, माझं ऐक. मी वेडी आहे ना? रेणू, मला वेळ लागले ना? काय बोलतीयस तू रेणू? फसवलंय तुम्ही मला, फसवलंय. मूल नाही, बाळ नाही, आपण वेडीचं घर उन्हात बांधू. तिला शिक्षा झालीच पाहिजे. उन्हात बांधू तिला. रेणू, रेणू, असं नाही बोलायचं राजा. उन्हात 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 उन्हात. हवयू रेणू डिकरा. राजस, राजस, हीच येते फ्रेनी. हीच मगाशी आली होती. मी कधी आली होती? तू काय बोलतीयस रेणू? हं? आपण आल्यापासून ही पहिल्यांदा तर येतेय घरात. हा बराबर छे. खोटं बोलतेस तू. हं? तूच आली होतीस मगाशी आणि आता पारशिणीचा ड्रेस घालून आलीस. अरे दीदी, दीदी, मी तुला सांगितलं होतं ना, फोनवर ते सांगितलं होतं ना, ती बाई मला घाबरवत होती. ती हीच बाई आहे. बाई, अगं तू तर मला मगाशी म्हणालीस की एक पुरुष राजस म्हणून आला होता. असं असं म्हणाले होते का मी? रेणू, हो, ते असंच म्हणाले होते. नाही नाही, माझं जाऊ दे. ही बाई आहे ना, ही खूप डेंजरस आहे. अरे. हिचा काहीतरी डाव आहे. रेणू, राजस, राजस, आपल्या रेणू, जीवाला दीदी. धोका आहे हिच्यापासून. खरंच तू तू अरे. तू शांत हो. शांत हो तू जरा. तू तिच्या जेवणाचं बघ, जा. ए थांब, थांब. अरे राजस, ही विष घालेल मला आणि नंतर तुलाही विष देईल. काय प्रॉब्लेम आहे तुझा? कोण आहेस तू? हं? डिकरा. तू इकडनं जा. चल चल, गेला, गेला, रेणू, एक मिनिट, तू शांत हो. तू सोड तिला. रेणू, सोड तिला. तू जा, जा तू. शांत हो, शांत हो. रेणू, कुठेही जायचं नाही. रेणू, राजस, शांत ती मारेल, हो, अरे, रेणू. तुला पण मारेल, मला पण मी मारेल. आहे ना. ए, शांत नाही, हो, शांत हो, नाही, शांत हो. नाही, आम्ही आहे ना. ती मारेल, ती विष तू आज घालेल चल, मला. आज चल, आज अरे, चल. राजस मारेल, शांत तुला हो, पण, मला पण शांत हो मारेल, रेणू. राजस. रेणू, तू माझं ऐक, तू अरे, जरा असं शांत काय हो रेणू. करतोस, राजस? रेणू, Please, माझं ऐक, शांत हो, राजस, शांत हो please. तू, शांत हो, शांत हो, ती शांत मारणार हो. आहे, ती कोणी मारणार काही आहे, करत नाही तुला. मारणार. कोणीही काहीही करत नाहीये तुला. रेणू. मी- दीदी, 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 ती मारणार आहे, ती मारणार हो आहे. हो, शांत हो. हो हो, हे काय? हे सेडेटिव्ह आहे. आय थिंक आता द्यावंच लागेल. तुम्ही प्लीज बॉटल आणि स्पिरिट आणा. हा, नाही नाही, सरमुना, तिचं 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 दीदी, तिचं नाव ना, तिचं नाव ना सरमुना बाई. हो, हे बघ, बरं वाटेल आता तुला राजा. हा, शांत हो, शांत हो. माझं कोणीतरी ऐक. मी आहे ना. बरं वाटेल ना तुला. शांत हो रेणू. रेणू, 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 कंट्रोल. शांत हो रेणू. राजस, राजस. हॅलो डॉक्टर. हां, मी रती बोलते आहे. मी सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जरा जास्त सिरियस सिच्युएशन आहे. उद्या सकाळी
नाही नाही, मी माझ्या गाडीने येईन. तिचे मिस्टर असतील तिच्याबरोबर. डॉक्टर, तुम्ही प्लीज जरा मेंटल हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करा. या, थँक्यू व्हेरी मच. तिला तशी शांतपणे झोप लागत नाहीये. इंजेक्शनचा परिणाम व्हायला एक 5-10 मिनटं लागतील. मग शांत झोपेल ती. ओके. आणि हो, मी आत्ताच तपस्वी डॉक्टरांशी बोलले, कारण सेडेटिव्ह हा काही मॅडनेसवरचा उपाय नाही. तपस्वी कोण? बाय द वे, एक दामोदर बुरके नावाचा माणूस उद्या सकाळी येईल रेणूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी. हॉस्पिटल म्हणजे मेंटल हॉस्पिटल? हो. तुमची थोडी घाई होत नाही? आय सॉरी, म्हणजे मला नाही, अजिबात नाही. आय मीन, सिच्युएशन अंडर कंट्रोल आत्ता आहे. आपण रिस्क नाही घेऊ शकत. उद्या ॲडमिट करावंच लागेल. ओ माय गॉड. मी निघू? तुमची व्यवस्था मी या इकडच्या नाही खोलीत. नाही, माझी रूम ऑलरेडी बुकड आहे. पण काही गरज वाटली, काही प्रॉब्लेम आला तर प्लीज कॉल मी. ओके? गुड नाईट. थँक्यू सो मच.